जीवाचा बळी देऊन तिच्या रक्ताने अंघोळ करायची. म्हणजे जो बळी तुम्हाला देणार आहेस ती मीरा आहे? नाही, ती माझी शिकार आहे. मी फक्त तुला उदाहरण देते. हे बघ, तू जास्त बडबड करू नकोस. मी जे काय सांगते ते फक्त नीट समजून घे, कळलं? चल चल, मला एकदा करून दाखव. प्रेमाने बघून दाखव. चल. तुझ्याकडे? हो, माझ्याकडे. म्हणजे आपल्याला कळेल की तू नीट करतोयस की नाही ते. चल बघ, प्रेमाने बघ माझ्याकडे. हे प्रेम वाटत नाहीये. हे काहीच वाटत नाहीये. हे असं जर का सुरू राहिलं तर मला पुढचं सगळं कठीण दिसतं. ओके. मी उगाच टेन्शन घेत होते. हा अथर्व तर लगेच ऑफिसला पण चाललाय. प्रामाणिक, कष्टाळू, स्वतःचं ऑफिस असूनही सुट्टी घेत नाही. असो, माझ्यासाठी चांगलंच आहे. अगदी माझ्या मनासारखं होतंय. आणि हो, औषध घ्यायला विसरू नका. वेळेनुसार सगळी औषधं मी यात ठेवलेली आहे. फक्त नीट बघून घ्या. गेले काही दिवस हेच करतोय मीरा, हाय माझ्या लक्षात. काही लक्षात राहत नाही तुमच्या. मीरा, अगं लक्षात राहील त्याच्या. तो काय लहान मुलगा आहे का? नाही नाही मंजिरी, लहान मुलगाच आहे तो. काही लक्षात राहत नाही त्याच्या. मीरा, तू अजिबात काळजी करू नकोस. असं समज की मी वेदाला फिरायला घेऊन चाललेलो आहे. इतकं लक्ष ठेवीन मी अथर्ववर. आणि अथर्व, मला विचारल्याशिवाय कुठेही इकडे तिकडे जायचं नाही, काहीच करायचं नाही, कळलं? कळलं बाबा, मी 100% तुमचं ऐकेन. हा. आणि त्यासाठी मला चॉकलेट पण हवंय. मग दे ना, दे, तुला चॉकलेट दे ना. चला. तुमच्या सगळ्या सूचना देऊन झाल्या असतील तर आम्ही निघावं. हो, धन्यवाद. मी पण येते गाडीसाठी. या. या पेटीत नक्कीच काहीतरी महत्त्वाची गोष्ट आहे. हो, पण इतकी दगदग करायची काय गरज होती? ह्यात कसली दगदग? आणि मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. काय आणलंय? अहो, कशाला पण? घे. थँक्यू. मरण इतक्या जवळून बघून मला एक गोष्ट रिअलाइज झाली आहे. आय कांट लिव्ह विदाउट यू मीरा. तू किती इम्पॉर्टंट आहेस हे मला
जाणवतं. मला प्रत्येक क्षणाला तू हवी असतेस. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. मीराला एवढं कन्व्हिन्स करून ऑफिसला तर आलोय, पण ती रुसून तर बसली नसेल ना? एरवी मीरा माझे कॉल्स मिस करत नाही. बिझी असेल. फ्री झाल्यावर करेल कॉल बॅक. वेदाचे बाबा, एक विचारू का? विचार ना. तुम्हाला काही झालंय का?